जय श्रीराम मित्रांनो, आपण निघालेलो आहे बीडमध्ये. काय कारण आहे सांगतो पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आपण निघालेलो आहे बीडमध्ये. तर अखिल भारतीय कैकाडी महासंघ बीड जिल्ह्याने आयोजित केलेला आहे राज्य पदाधिकारी बैठक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही बैठक का घेतलेली आहे. तर ही बैठक आहे आरक्षणाबाबत. एकाच समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळं आरक्षण देऊन आरक्षणाचा प्रादेशिक आणि क्षेत्रीय बंधनात अडकवणं थांबलं पाहिजे. हे क्षेत्रीय बंधन पूर्णपणे हटवून आमच्या समाजाला SC वर्गवारीत थेट समावेश करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. कैकाडी महाराज कोण, तर याची छोटीशी माहिती देतो तुम्हाला. राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे मूळ नाव राजाराम भागोजी जाधव. हे महाराष्ट्रातील एक महान तपस्वी संत, समाजसुधारक आणि वारकरी संप्रदायाचे थोर व्यक्तिमत्व होते, ज्यांचा जन्म 1907 मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मांडवण येथे झाला. त्यांनी मानवी कल्याणासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी ऐन तरुण वयात संसाराचा त्याग केला. प्रशासनाला इशारा देण्यात येतोय. मी पुढेही बोलतोय. आमच्याकडं भैया आहे तरुण, त्यांनाही बोलतो. भैया, आज आपण एक तरुण आहात. आज अनेक या प्रकारे जर सगळं काही करू शकतो तर विचार करा आम्ही काय करीत. आम्हाला पहिल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात बघितलं जातं. तर या ठिकाणी पत्रकार परिषद पूर्ण झाली आणि निघालो आपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी. चला मग पाहूया हा पूर्ण व्हिडिओ. कार्यक्रम पुढे सुरू करण्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा कैकाडी महाराजांचे पूजन करून घेतले. माणसाला कष्टाने नेहमी मदत करती, अन्यायाच्या काळामध्ये धावून पुढे नेहमी येती, सर्वसामान्य जनतेला नेहमी न्याय मिळवून देती. 1950 जर एखाद्या नेत्याने आपला विषय मांडला असता तर आपल्याला एक सगळ्याला SC मध्ये टाकले गेला असता. त्यांनी आपल्याला 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला कैकाडी भाषेत होती हे मी नाही सांगत, हे नामदेव गाथेमध्ये लिहिलेलं आहे. सचिन परत सांगतोय, मी नाही सांगत. मी तर सांगेन मोठं बोला आणि नामदेव गाथेमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणतात आता लय झालं. अरे बरं मिळालं ना आपल्याला. विद्यार्थी जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात तर आता कैकाडी काय काय करू शकतात, काय काय सांगावं. अख्ख्या गावात एकच कैकाडीचं घर राहतं, पण साऱ्या गावाला भारी असतो लोक देऊ. गावच्या काय केलं कधी कोणाची भांडण होतात का, कारण ते भांडणच करीत नाही. काय केलं बाबा लोक लाडके प्रेरणा स्थान असती, युवकांच्या मनामध्ये नवा जोश नेहमी भरती, अन्यायाविरुद्ध लढायला ताकद मोठी नेहमी देती, फलटण नगरीत राहून समाज कार्य मोठे करती. श्रीरामदूत सेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.